पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही, कारण वेदना तेवढ्या जास्त आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे, तो शेतकरी आणि मजूर आहे. या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे, त्याचं मरण थांबलं पाहिजे. आज बोलता बोलता 2 आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये, तर थांबतच नाही. आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा, खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले, त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो. महाराष्ट्राच्या मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल. आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि सरकारला इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल. पैसे नाही म्हणता तर शक्तिपीठाला 20,000 कोटी दिले कसे? ते कसे आले तुमच्याकडे? कोणा मागितले होते? साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा, कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तिपीठासाठी दिला होता म्हणून. जे मागितलं नाही ते लाडके बहिणी आमच्या डोक्यात लादून दिली, त्याच्यातले अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या. ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं. त्याच्या मागचा तुमचा हेतू स्पष्ट होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत, और ज्या कमिशन नाही मिळता वहाँ हम खड़े नहीं रहते. शेतकऱ्यांच्या मुद्द्याला